रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 88 ते 90चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी डोळे मिटून शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. ते वेळी संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. यामध्ये संजय धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन सांगत आहे. या ओळींचा सोपा अर्थ आणि संदर्भ खालीलप्रमाणे आहे. अर्थाचे विश्लेषण. यावेळी तो संजय बोले. त्यावेळी जेव्हा धृतराष्ट्राने विचारले की रणांगणावर काय चालले आहे, संजय बोलू लागला, म्हणे पांडव सैन्य उचलले. तो म्हणाला, पांडवांचे सैन्य युद्धासाठी सज्ज होऊन पुढे सरसावले आहे. जैसे महाप्रळयीन पसरले. कृतांतमुख हे सैन्य कसे दिसत आहे, तर जणू काही महाप्रळयाच्या वेळी प्रत्यक्ष मृत्यूचे कृतांत यममुख उघडले आहे. भीषणता. ज्ञानेश्वर माऊलींनी येथे पांडव सैन्याच्या शक्तीचे वर्णन करण्यासाठी महाप्रळय आणि काळामुख, मृत्यूचे तोंड अशी रूपके वापरली आहेत. यावरून पांडवांचा उत्साह आणि त्यांची संहारक शक्ती किती मोठी होती हे सूचित होते. 2. संजयाची दृष्टी. धृतराष्ट्राला युद्धाची भीषणता कळावी आणि कदाचित त्याने अजूनही युद्ध थांबवण्याचा विचार करावा असा सूचक इशारा यात दडलेला दिसतो. 3. ओवी छंद. हे वर्णन ज्ञानेश्वरीच्या प्रसिद्ध ओवी छंदात असून त्यातील नाद आणि शब्दरचना अतिशय प्रभावी आहे. पांडव सैन्य जेव्हा युद्धासाठी सज्ज झाले तेव्हा ते केवळ एक सैन्य नसून अधर्माचा नाश करण्यासाठी आलेला प्रत्यक्ष काळच वाटत होता असा याचा भावार्थ आहे. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट दरी कन. ज्याप्रमाणे ढगांची गर्दी व्हावी तसे ते अफाट सैन्य एकाच वेळी चवताळून उठले किंवा युद्धासाठी सरसावले. येथे सैन्याच्या अफाट संख्येला आणि त्यांच्या एकत्र येण्याला घनदाट म्हटले आहे. जैसे उसळले कालकूट. धरीन कणव. त्या सैन्याचा आवेश इतका भयानक होता की जणू समुद्र मंथनातून कालकूट भयंकर विष उसळून बाहेर यावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे दृश्य पाहून असे वाटते की आता पृथ्वीची दया कणव धरावी लागेल, कारण हा संहार पृथ्वी सहन करू शकेल की नाही अशी भीती वाटते. ना तरी वडवानुलू साधू कला, प्रलय वाचे पोखला, सागर शोषुनी उधवला अंबराशी. ज्याप्रमाणे छोटासा वाटणारा वडवानल समुद्राग्नी जेव्हा प्रलय काळच्या वाऱ्याने पेटवला जातो तेव्हा तो इतका अकराळ विक्राळ रूप धारण करतो की संपूर्ण समुद्राचे पाणी शोषून घेऊन ते थेट आकाशापर्यंत उडवून लावतो. वडवान्नू साधुकला. समुद्राच्या पोटात असलेला अग्नी. तो एरवी सुप्त किंवा लहान स्वरूपात वाटतो. प्रलय वाते पोखला. जेव्हा प्रलय काळचा प्रचंड वारा महावात त्याला फुंकर घालतो किंवा उत्तेजित करतो. सागर शोषुनी. तो अग्नी इतका शक्तिशाली होतो की अथांग सागरालाही आटवून टाकतो. उधवला अंबरासी. समुद्राच्या पाण्याचे वाफेत किंवा तुषारात रूपांतर करून ते आकाशापर्यंत भिरकावून देतो. या पुढील ओव्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कृपया पुढील व्हिडिओ ऐकावा आणि ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ जाणून घ्यावा ही नम्र विनंती. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.